विक्रांत आणि पूजा हे एक विवाहित जोडपे होते, जे एक छोटेसे शहरात राहायचे. विक्रांत एक सरकारी कर्मचारी होता आणि पूजा एक शिक्षक होती. त्यांचे जीवन सुखी होते, पण त्यात एक सुखी संसार होता. त्यांची एक लहान मुलगी अनिका होती. विक्रांत आणि पूजा दोघंही आपल्या कुटुंबासाठी खूप कष्ट करत होते, पण घरात प्रेम आणि सन्मानाच्या वाऱ्याचा अभाव नव्हता. एक दिवस विक्रांतला एका मोठ्या प्रमोशनची ऑफर आली, जी त्याच्या आयुष्याला एक नवा वळण देऊ शकली होती. पण त्या प्रमोशनसोबतच त्याला एका मोठ्या शहरात जाऊन राहायचं होतं, जिथे त्याच्या कुटुंबासाठी नवा सेटअप तयार करावा लागणार होता. त्याला त्या निर्णयावर विचार करायला खूप वेळ लागला, कारण त्याला माहीत होतं की हे बदल त्याच्या कुटुंबाच्या जीवनावर मोठा प्रभाव टाकतील. विक्रांतने पूजा आणि अनिकाशी संवाद साधला. माझ्या करिअरसाठी हे एक मोठं पाऊल आहे, परंतु याचा परिणाम आपल्या कुटुंबावर देखील होईल. मला तुमचं समर्थन पाहिजे. पूजा थोडा विचार करत होती. तुम्ही जे काही ठरवाल, मी तुमच्या सोबत आहे. पण आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी, आपल्या कुटुंबाची एकताही महत्त्वाची आहे. म्हणूनच ते बदल स्वीकारताना आपण एकमेकांना अधिक वेळ द्यावा लागेल. विक्रांतने ठरवलं की तो प्रमोशन स्वीकारेल, पण त्याने कुटुंबाच्या एकतेची आणि प्रेमाची काळजी घ्यावी. त्याला माहीत होतं की यशासाठी फक्त कामावर लक्ष देणे पुरेसे नाही, तर कुटुंबाच्या जिव्हाळ्याच्या आणि संवादाच्या तारा सुद्धा मजबूत ठेवायला हव्यात. विक्रांत आणि पूजा मोठ्या शहरात आले. त्याला त्याच्या नव्या भूमिकेत काम करायला सुरुवात केली. पण मोठ्या शहरात अनिका शाळेत जाण्याच्या अडचणी, पूजा यांना नवीन वातावरणात जुळवून घेण्यात आणि विक्रांतला नवीन वातावरणात कामाच्या दबावाशी सामना करणे सुरू झाले. त्यांचा साधा पण प्रेमळ जीवनाचा अनुभव एकदम गोंधळ झाला. विक्रांत आणि पूजा दोघंही कमी वेळ देऊ शकले, आणि घरातल्या गोष्टी अजूनच अवघड होत्या. पूजा एकाच वेळी शाळेत शिकवण्याचं आणि घराचं व्यवस्थापन करणं खूप कठीण मानू लागली. विक्रांत सुद्धा नवीन शहरात आणि नवीन कार्यालयात कामाच्या ताणाखाली दबलं जात होता. एक दिवस विक्रांत आणि पूजा बैठकीसाठी बसले. विक्रांतने त्याच्या विचारांची मांडणी केली. आपल्याला या बदलांवर अधिक विचार करायला हवा. मी तर कामातच घालवून गेलोय. कधीही आपण आपल्या कुटुंबाला किती वेळ देतो? अनिका देखील तिला आवश्यक असलेल्या वेळेची आणि प्रेमाची अपेक्षा करते. पूजा देखील मान्य करत होती, हो, काहीतरी बदल करायला हवं. कुटुंब आणि करिअर यांचं संतुलन साधायला हवं. दोघांनी एक ठराव केला की आता त्यांनी त्यांचा वेळ अधिक व्यवस्थापित करावा. विक्रांतने त्याच्या कामाचा ताण कमी करण्यासाठी वेळापत्रकात बदल केला आणि पूजा शाळेतील तासांमध्ये लवचिकता आणून घराचं व्यवस्थापन करायला सुरुवात केली. काही महिन्यांनंतर विक्रांत आणि पूजा यांचा जीवनाचा दृष्टिकोन बदलला. त्यांच्या एकमेकांवरील समज आणि संवादामुळे त्यांचा ताण कमी झाला. अनिका देखील तिच्या शालेय कार्यात अधिक उत्साही झाली. घरात प्रेम, सन्मान आणि आनंदाचे वातावरण तयार झालं. विक्रांतने जरी आपल्या करिअरला प्राधान्य दिलं असलं तरी त्याने कुटुंबाला पहिलं स्थान दिलं. पूजा आणि विक्रांत यांनी दाखवलं की जीवनातील यश फक्त पैसा आणि करिअरवर आधारित नसून ते कुटुंबाच्या प्रेम आणि एकतेवर आधारित आहे. आज विक्रांत एक यशस्वी अधिकारी आहे, पूजा एक सन्माननीय शिक्षक आहे, आणि अनिका एक आत्मविश्वासाने परिपूर्ण मुलगी आहे. त्यांचे जीवन आता शांत आणि समृद्ध आहे. विक्रांत आणि पूजा यांची कथा दर्शवते की करिअर आणि कुटुंब यांच्यात संतुलन साधणे अत्यंत महत्त्वाचं आहे. यश मिळवण्यासाठी आपण आपल्या कुटुंबाच्या प्रेमाला कधीही दुर्लक्ष करू नका. संदेश: यशाचा खरा अर्थ फक्त व्यक्तिगत प्रगतीत नाही, तर कुटुंबाच्या प्रेम आणि एकतेमध्ये आहे. जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात संतुलन साधूनच खरी आनंद मिळवता येतो.